काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलंच धारेवर धरलंय। विषमतेचं बीज पेरणारे विचार रेशीम बागेतही आहेत असं सपकाळ म्हणाले। दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं हे नागपूरच्या दंगलीनंतर कळलं असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय। लोक नागपूरप्रमाणे मंत्रालयातही शिरले असते म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं सपकाळ म्हणाले। विषमतेचे बीज पेरणारा जो भारतात जो विचार आहे, दुर्दैवाने जे रेशम बाग मध्ये थंडा थंडा कुलकुल म्हणून बसलेले आहेत ते आपल्या सगळ्यांचा आता लढवण्याचं काम आणि देशामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे। त्यांना आपण प्रश्न विचारला की जशी देशाच्या एकते अखंडते संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, पुतळे, समाध्या या देखील आपण उद्ध्वस्त करणार का? आणि हा प्रश्न विचारल्या करंट लागला आणि तो करंट लागत असताना नागपूरची दंगल झाली आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुसऱ्याचं घर जाळलं तर आपले घर जळतं। एका मिनिटात झटका लागला, करंट लागला, लाईट लागला, तिकडे हा सरीपाटावरचा खेळ अंगलट येऊ शकतो आणि त्यांनी ताबडतोबीनं कबरीतून विड्रॉल होण्याची भूमिका घेतली की हे जर आपल्या रेशीम बागेत घुसले बका तर काय होईल। त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही, तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरतीचे सुचली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडल्या जातील म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली। आता कठपुतलीचा वेगळा डाव सुरू करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।